तुम्ही आता एक बोलला, की जे तुम्ही ठरवता, ते तुम्ही करता. त्यावर विचारायचं आहे, की एवढ्या वर्षाचं सर्वात खूप घेतलेत, पण असा एक धाडसी डिसिजन तुम्ही घेतलाय. काय झालं मी ज्यावेळेला महापालिकेत आलो हं, आणि माझ्यासमोर जे ताट वाढून ठेवलं होतं, ते सतत रात्रपाळीचं ताट होतं. म्हणजे 12 महिने वर्षाचे रात्रपाळी. रात्री 10 ते सकाळी 5. अरे बापरे! ज्यावेळेला आलो क्षणभर की विचार केला आणि काही लोकांनी मला सजेस्ट पण केलं माझ्या एका ज्यावेळी मी ऑर्डर घ्यायला गेलो त्यावेळेला, की 2 दिवस थांबा. तुम्हाला वॉटर डिपार्टमेंटमध्ये आम्ही अपॉइंटमेंट देऊ. हं, हे रात्रपाळीचं डिपार्टमेंट आहे. पण त्या क्षणी मी विचार केला, की जर मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्यासमोर जर हे ताट आलेलं आहे, तर माझं ताट आहे. मी इतरांच्या ताटाकडे का पाहू? आणि मी ते स्वीकारलं. मला वाटतंय तो अ, माझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा एक निर्णय होता, जो माझ्या आयुष्याला कलाटणी देणार होता आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच त्रासापासून वाचवणारा होता. कारण मी ज्यावेळेला रात्रपाळीमध्ये तिथे गेलो, त्या दिवशी ऑप्शनल हॉलिडे होता आणि घासगल्ली नावाची एक गल्ली आहे मिनर्वा टॉकीजच्या मागे, जी पूर्वी इंग्रजांचे घोडे तिथे बांधले जायचे आणि घोड्यांचा चारा तिथे असायचा. इंग्रजांची बांधलेली इमारत होती. भयान भय इमारत होती. त्याचे छत होते 30-30 फुटाचे छत होते त्या माझ्या ऑफिसचे आणि अशा ठिकाणी रात्री 10 वाजता मी पोहोचलो. अ, फक्त 3 कामगार होते. मला गाईड करायला कोणी नाही किंवा इतकी वाईट अवस्था होती, की मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडला, की आता मी इथे टिकावं की निघावं? हं. पण ठरवलं. म्हटलं आता आलोय, डिसिजन घेतलंय आणि मी मग त्या दिवशी रात्रभर मा म जे तिचे पूर्वीचे जे काही संबंधित पेपर्स होते ते चाळण्याचं काम केलं. त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी समजल्या हं. आणि मग मी निश्चित केलं, की नाही मला आता इथेच थांबायचं आहे. आणि त्यानंतर त्या रात्रपाळीच्या कामगारांबरोबर काम करत असताना त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख, त्यांचे होणारी उपासमार किंवा त्यांना न मिळणारी झोप, त्यांचे बिघडलेले घरचे त्यांचे संबंध, हे सगळं माझ्या हळू लक्षात यायला लागलं. आणि शिवाय अ, आम्ही रात्रपाळीच का करतो? हा प्रश्न मला कायम सतावत होता. की असं काय आहे, की आपण याच्यातून मार्ग काढू शकू. आणि त्यानंतर मी काही अभ्यास केला. त्याच्यानं बेसिकली काय होतं, की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून आलो होतो आणि हा विषय संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचा होता. हं. तर मुळात मला सीवर लाईन काय असते तेच माहीत नव्हतं. माझ्या नजरेतून मेन्स म्हणजे मी टेलरच्या बाहेर बोर्ड बघायचो आमच्याकडे मेन्स वेअर. तर हं. मला वाटायचं, की तो मेन्स म्हणजे हा टेलरचा आणि ह्याचा काय संबंध? पण सुदैवाने काही जुने लोक होते. एक राजाभाऊ तानाजी जाधव नावाचा एक मुकादम होता. त्याने मला खूप साथ दिली आणि त्याच्या माध्यमातून मग मी अभ्यास करायला सुरुवात केलं. मग अभ्यासाचा फील्ड असल्यामुळे काय झालं, की बाकीच्या गोष्टी पण मी टेक्निकल गोष्टी अभ्यास करायला सुरुवात केल्या आणि मग मला कळलं, की नेमकं हे काय आहे? मग एक कालांतराने एक थोड्या दिवसानंतर मग मी माझ्या अ, वरिष्ठांना जाऊन सांगितलं, की म्हणालो, की तुम्ही जी सिस्टमॅटिक क्लीनिंगसाठी एवढी मॅन्युअल तुम्ही क्लीन करायला सांगता आम्हाला रात्रपाळी थांबून, त्याच्याऐवजी मी काही मॅन्युअल्स अशी बाजूला शोधेन आणि त्याच्यावरती मी काही लोकांना मॉर्निंगला किंवा आफ्टरनूनला शिफ्ट करून काम करेन. त्यांनी मला हाकलून घातलं. ते म्हणालेले, "आम्ही पण इंजिनिअर आहोत. तुम्ही एकटेच इंजिनिअर नाही आहात आणि असले काय तर वेड्यासारखे एक प्रस्ताव घेऊन आमच्याकडे येऊ नका." मी निमूटपणे निघून गेलो. पण रात्रपाळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट खूप माझ्या अंगात भिनली, ती म्हणजे निर्णय क्षमता. हं. कारण सुरुवातीच्या काही दिवसादरम्यान मी रात्री माझ्या बॉसना फोन केला होता काही अडचण आल्याबरोबर. त्यांनी मला असं खडसावलं, ते म्हणालेले, "आता काही बोलायचं नाही. सकाळी 11 वाजता येऊन माझ्याबरोबर ह्या विषयावरती बोलायचं." म्हणजे रात्री आम्हाला अ, सोडून दिलं होतं, की तुम्ही काय करायचं ते करा, प्रॉब्लेम काय येईल तो फेस करा, पण तुम्ही आमच्यापर्यंत यायचं नाही. तर अशा अवस्थेमध्ये मग मीच रात्रीचा कमिशनर, मीच इंजिनिअर आणि प्रॉब्लेम्स इतके विचित्र प्रॉब्लेम्स होते, की ग्रंथ होईल मोठा जर त्याच्यावरती लिहिलं तर. कारण एक तर 30-30, 40-40 फूट खोल आमची मॅनहोल्स. त्या मॅनहोलमध्ये उतरून माणसाकडून काम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अंधार आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे
पुरेसा ऑक्सिजन नाही आहे, गॅस कधी लागू शकतो, एन्ट्रॅप्ड गॅस असायचे आणि गॅस लागल्याबरोबर अ, अ, त्याला वरती काढणं आणि त्याच्या रक्ताच्या गोठळ्या आतमध्ये निर्माण होण्याच्या पूर्वी त्याला नायर हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करणं. ॲडमिट करत असताना त्याचं ब्लड काढून कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30-2 वाजता जाऊन त्या लॅबवाल्याला शोधून आणणं, त्यांच्याकडून ते, कारण ते सगळं टाईम बाउंड असायचं. त्यामध्ये त्याचा जो रिझल्ट आहे तो इतका क्रिटिकल असायचा, की तो मिळाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट सुरू व्हायची. आणि अशी अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये काम करत असताना शिवाय आजूबाजूला सगळा फोरास रोड होता, पट्टेबापूर रोड होता. म्हणजे व्यसनाच्या सगळी साधनं तिथे अवेलेबल होती. त्यामुळे कामगारांना ताब्यात ठेवणं आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं हा एक प्रचंड मोठा विषय होता. पण सुदैवाने मला यंग मुलांची एक टीम मिळाली त्याच दरम्यान आणि सगळे माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करत होते, इन्क्लुडिंग माझा ड्रायव्हर. ड्रायव्हर सुद्धा माझ्याबरोबर सतत असायचा आणि आम्ही अशी एक पण रात्र नाही गेली, की आम्ही कधी आराम केला. आम्ही कामगारांना पहिलाच सांगितलं होतं, की ज्या दिवशी आम्ही झोपलेले आढळू, त्या दिवशी तुम्हाला झोपू नका म्हणून सांगायचा आमचा अधिकार संपलेला. आणि ते आम्ही पाळलं. आणि पाळत असताना हे काय केलं, की एक सिस्टमचा अभ्यास केला. सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल, कसं करता येईल. आणि नंतर कोणालाही न विचारता मी काही लोकांना म्हणजे शिफ्ट केला आणि सेकंड शिफ्टमध्ये काम सुरू केलं. फक्त परिणाम असा झाला, की त्यांना सेकंड शिफ्टमध्ये आणल्यामुळे, माझ्या जबाबदारीवरती आणल्यामुळे मला सेकंड शिफ्टमध्ये पण काम करावं लागायचं आणि रात्रीमध्ये पण काम करायचं. मग त्या दरम्यान नंतर मात्र मी जवळ-जवळ 10 वर्षाचा काळ हा जवळ-जवळ मी 16 तास काम केलेलं आहे. आणि रात्री तर मी असायचोच, पण माझी जबाबदारी होती त्यामुळे मी शेवटचा माणूस माझा मॅन्युअलमधून बाहेर येऊन ट्रेनमध्ये बसेपर्यंत मी घरी जायचो नाही. आणि हे करत असताना मी जे आमचे कामगार होते, बरेचसे कामगार एक 45-46 वर्षालाच दगावायचे ह्या कामाच्या स्वरूपामुळे आणि डोळे तर किंवा आंधळे तरी व्हायचे आणि ऑक्युपेशनल हेल्थचा तर इश्यू काय प्रश्न कुठे नव्हताच. कुणी नो वन वॉज बॉदर्ड. मग नंतर एक केमच्या डॉक्टर्सना पकडून आम्ही ऑक्युपेशनल हेल्थसाठी एक हे सुरू केला. एक प्रयास सुरू केला आणि काही जणांची मेडिकल करायला सुरुवात केली. आणि सुदैवाने माझ्या तिथे जाण्यानंतर माझे बरेच कामगार आज पण रिटायर होऊन पेन्शन घेत आहेत. काही लोक भेटायला येतात मला आणि ते सांगतात, की "साहेब, आज तुमच्यामुळे आम्ही जिवंत आहोत." हे ऐकलं एवढं बरं वाटतं, की काहीतरी यांच्यासाठी आपल्याला करता आलं आणि कायमस्वरूपी ती रात्रपाळी मी नंतर बंद केली आणि आज पुऱ्या महापालिकेमध्ये कोणीही रात्रपाळीमध्ये काम करत नाही. नाही करत. नाही करत. म्हणजे आता खूप खूप मोठी बाब आहे. हां, एकदम त्याच्यासाठी मला स्वतःला खूप वर्ष घालावी लागली. मी आय गॉट मॅरिड आफ्टर नाईट शिफ्ट. कारण माझं सगळं लाईफ सगळं डिस्टर्ब झालं. माझं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य खूप या सगळ्यामध्ये हॅम्पर झालं. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मी अनेक लोकांच्या घरामध्ये त्यांच्या समस्यांना म्हणजे समस्यामधून बाहेर काढून आज मला अभिमानाने सांगायला वाटतं, की माझ्या कामगारांची मुलं इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि CA आहेत. आणि हे फक्त होऊ शकलं कारण ज्या पद्धतीने आमच्या कामगारांना एक कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी चा एक लक्ष द्यायला मिळालं होतं, ते मिळालं होतं.